मित्रांनो, बीजेपी आहे म्हणजे स्टॅबिलिटी आहे, बीजेपी म्हणजे करप्शन फ्री आहे, बीजेपी म्हणजे स्ट्रॉंग लिडरशिप, हा क्लिअर स्टँड होता. आता वास्तव काय दिसतंय? आज बीजेपी त्याच पक्षांसोबत बसलेली आहे ज्यांना कालपर्यंत भ्रष्ट, घराणेशाही, देशविरोधी म्हणत होती. मग प्रश्न पडतो, आधी सांगितलेलं सगळं खोटं होतं का? मित्रांनो, पॉलिटिक्समध्ये परमनंट शत्रू नसतात, परमनंट आयडिओलॉजी नसते, परमनंट असते ती सत्ता. आधी सांगितलं आम्ही वेगळे आहोत आणि आता नंबर्स जुळवणं महत्वाचं झालंय. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पक्ष म्हणजे देव नाहीये, नेता म्हणजे अवतार नाहीये, घोषणा म्हणजे हमी नाहीये. सत्ता टिकवण्यासाठी कोण कोणाशीही जुळवून घेऊ शकतो हे आता उघड झालंय. आणि मित्रांनो, खरी चूक कोणाची माहितीये? बीजेपी किंवा कुठल्या पक्षाची नाहीये, चूक आहे आंधळ्या भक्तांची. लोकांनी विचार करणं बंद केलं आणि आपला पक्ष म्हणजे सगळं बरोबर असं मानलं गेलं. तिथंच लोकशाही झुकली. आता काय करायचं? पक्ष बघू नका, काम बघा, घोषणा नाही ग्राउंड रियालिटी बघा. नेत्यावरती प्रेम करू नका, त्यांना प्रश्न विचारा. आज बीजेपी आहे, उद्या कुणीही असेल. लोकशाही वाचते ती फक्त जागरूक नागरिकांमुळे. आंधळी भक्ती काही कामाची नाहीये. जागरूक आपली जनता पाहिजे.